स्वातंत्र्य दिनानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत 100 रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट. होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल. तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट, फतेपुरुष नाका, येवला. येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतात. अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला असून याकरता या कारागिराला 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागला आहे. काही दिवसावरच गौरी गणपती येत असून याकरता हा देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिरांनी सांगितले आहे. येवला हे पैठणीचं माहेरघर आहे. तर आपण पैठणीत विविध कला सादर करत असतो. तर आता पुढचा जो काळ येतोय तो गौरी गणपतीचा कालावधी येतोय. तर गौरी गणपतीकरता आमच्या एका कस्टमरने सांगितलं होतं का आमच्या गौरीकरता काहीतरी खास अशी पैठणी तयार करा, का जेणेकरून गौरी गणपतीला आम्हाला विशेष काहीतरी वाटलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं होतं का देवीचा मुखवटा तुम्ही आम्हाला पदरावर तयार करून द्या. तर आम्ही देवीचा मुकुटा हा पदरावर तयार केलेला आहे. तर असं आम्ही विविध पैठणीवर साकारण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी आम्ही राधाकृष्णाचा पल्लू सादर केला होता व 3 पोपट पल्लू सादर केला होता व याच्यानंतरही आम्ही विविध देवी देवतांचे पदरावर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे आमचे जे हस्तकला आहे ती हस्तकलाचे कोणती मशीन मेड नाही, काही नाही. हँडलूमवर साडी तयार होती. साधारण साडी तयार होण्याकरता 10 दिवसाचा कालावधी लागतो. अशा आम्हाला 2 साड्यांची ऑर्डर होती. तर एक साडी त्यातली पूर्ण झालेली आहे. तर गौरीकरता ही अशी काहीतरी आगळी वेगळी पदर आपण काढलेला आहे देवीचा मुखवटा. तर बघा तो कसा वाटतो आपल्याला.